नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मापारीस क्लासेसच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिले सुरुवातीला तुम्हाला तीन प्रॉपर्टीज दिल्या आहेत। त्या प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला दिलंय पहिली प्रॉपर्टी आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। मग आपण पाहू दोन त्रिकोणांचा रेशो। पुस्तकामध्ये तुम्हाला दोन डायग्राम्स दिले आहेत। त्या डायग्राम मध्ये एक अशा प्रकारची डायग्राम आहे आणि एक अशी डायग्राम आहे। दोघांचे नाव दिलेत। पहिल्या डायग्रामला नाव आहे ए बी सी आणि त्या डायग्राम मध्ये हाईट दिली आहे एडी आणि दुसऱ्या डायग्रामचं नाव आहे पी क्यू आर आणि या डायग्राम मध्ये हाईट दिली आहे पी एस। आता एरिया म्हटल्यानंतर काय येईल? ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल त्याचा फॉर्म्युला आहे हाफ इनटू बेस इनटू हाईट। मग लक्ष द्या इकडे, जर समजा आपण या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा तर त्रिकोण एबीसी मध्ये याचा एरिया कसा येईल? हाफ इनटू बेस इनटू हाईट म्हटल्यानंतर एबीसी ट्रायंगल मध्ये बीसी ही त्याची बेस आणि एडी हे त्याची हाईट झाली आणि पीक्यूआर नावाच्या ट्रायंगल मध्ये क्यूआर हा बेस आणि पीएस ही त्याची हाईट झाली। मग आपण तेवढंच लिहून घेऊ काय की इन ट्रायंगल एबीसी नावाच्या ट्रायंगल मध्ये काय बीसी बेस काय आहे बीसी आणि हाईट काय आहे? हाईट आहे एडी। सेम याच पद्धतीनं ट्रायंगल पीक्यूआर मध्ये बेस काय आहे? बेस आहे क्यूआर आणि हाईट काय आहे? हाईट आहे पीएस। मग यांचा जर एरियाचा रेशो आपल्याला काढायचा असेल तर सरळ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बरोबर काय येईल? एबीसी ट्रायंगलचा एरिया म्हटल्यानंतर हाफ इनटू बेस काय दिला आपल्याला? बीसी आणि हाईट काय दिली आहे? एडी बरोबर। अपॉन मध्ये काय येईल? हाफ पीक्यूआर ट्रायंगलची बेस काय दिलाय? क्यूआर आणि हाईट काय दिली आहे? पीएस। मग यामध्ये सेम असलेला पार्ट हाफ वाला कॅन्सल होईल। हाफ वाला पार्ट कॅन्सल झाला म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल्स टू काय उरला? बीसी इनटू एडी अपॉन क्यूआर इनटू पीएस। म्हणजेच याचाच अर्थ पहिल्या प्रॉपर्टी मध्ये काय होतो? पहिल्या प्रॉपर्टी मध्ये याचा अर्थ होतो की जर दोन वेगवेगळे ट्रायंगल्स असतील तर त्याच्या एरियाचा रेशो हा त्याच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशो एवढा असतो। ठीक आहे, आता याच्या पुढची प्रॉपर्टी आपण पाहू। सेकंड प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय दिलंय की सेम ट्रायंगल आहे एबीसी नावाचा एक ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये बीसी त्याचा बेस आहे आणि एडी त्याची हाईट आहे आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये पीक्यूआर नावाचा ट्रायंगल दिलाय त्यामध्ये क्यूआर त्याचा बेस आणि पीएस त्याची हाईट दिली आहे। पण या दोन ट्रायंगल मध्ये एक गोष्ट दिली आपल्याला एडी इज इक्वल्स टू पीएस म्हणजेच हाईट दोन्ही ट्रायंगलची सारखी आहे। मग अशा वेळेला काय होईल? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर असं जर आपण घेतलं तर काय येईल? हाफ इनटू बीसी इनटू एडी अपॉन हाफ इनटू क्यूआर इनटू पीएस। जर असं ज्या वेळेला असेल आपल्याला आधी काय दिलंय की एडी आणि पीसी हे सेम असल्या कारणानं हे दोघांचे माप सारखं असेल तर हे कॅन्सल होईल आणि हे कॅन्सल होईल। म्हणजेच उरला काय इथं? फक्त बेस
तर यामध्ये काय आहे, जर समजा दोन ट्रायंगलची हाईट सारखी असेल तर त्याच्या एरियाचा रेशो हा जो असतो तो त्याच्या बेसच्या रेशोवर असतो, त्याच्या बेसच्या रेशो एवढा असतो. ठीक आहे. मग पुन्हा एकदा सांगतो, जर समजा दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल, सेम असेल, तर त्याचा रेशो हा त्याच्या बेसच्या रेशो एवढा असतो. ठीक आहे. आता याच्या पुढची प्रॉपर्टी आपण पाहू. चला, या पुढची प्रॉपर्टी आहे तिसरी प्रॉपर्टी. या तिसऱ्या प्रॉपर्टी मध्ये एकाच डायग्राम मध्ये आपल्याला दोन ट्रायंगल दिसत आहेत. एक ट्रायंगल दिसतोय ए बी सी, याची हाईट आपल्याला इथं दिसते एडी, आणि दुसरा ट्रायंगल आहे पी बी सी, याची हाईट आपल्याला दिसते पी क्यू. पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय, दोघांचाही बेस सारखा आहे. बीसी नावाचा बेस हा दोन्ही ट्रायंगल मध्ये सेम आहे. तर काय होईल पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू हाफ इनटू बेस काय, मोठ्या पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे BC आणि हाईट आहे AD, नंतर दुसऱ्या ट्रायंगलचा हाफ इनटू बेस काय BC आणि हाईट काय दिली आपल्याला PQ. जर असं असेल तर इथं सुद्धा काय होईल, हाफ हाफ कॅन्सल, BC BC कॅन्सल होईल. म्हणजेच जर समजा दोन ट्रायंगल मध्ये बेस जर सारखा असेल तर त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या हाईटच्या रेशो मध्ये असणार. ही तिसरी प्रॉपर्टी. म्हणजे तिन्ही प्रॉपर्टी आपण पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिल्या प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलंय, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशो मध्ये असणार, म्हणजे गुणाकाराच्या रेशो मध्ये असणार, गुणोत्तरामध्ये असणार. त्यानंतर दुसऱ्या प्रॉपर्टी मध्ये जर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दोन ट्रायंगल मध्ये जर हाईट सारखी असेल तर त्याच्या एरियाचा रेशो हा त्याच्या बेसच्या रेशोवर डिपेंड करणार. आणि जर तिसरी प्रॉपर्टी, जर समजा दोन ट्रायंगल मध्ये बेस सारखा असेल तर त्याच्या हाईटच्या रेशो मध्ये त्याच्या एरियाचा रेशो असणार. ठीक आहे. आता हे जर तिन्ही प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर आपण आता एक्सरसाइज कडे वळू. चला मित्रांनो, प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आपण स्टार्ट करू. पहिला प्रश्न त्यामध्ये दिला आहे, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. आपल्याला या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा सांगितला आहे. त्यासाठी आपण या ट्रायंगलला सगळ्यात पहिले आपण या ट्रायंगलला काहीतरी मानून घेऊ. यामध्ये मग काय करणार, लेट ट्रायंगल ABC and ट्रायंगल PQR. मग यामध्ये काय करणार, इन ट्रायंगल ABC base BC is equals to 9 and height AD is equals to 5. In triangle PQR, base QR is equals to 10 and height PS is equals to 6. मग पहिल्या गुणधर्मानुसार, पहिल्या प्रॉपर्टीनुसार काय दिली, पहिली प्रॉपर्टी, द रेशो ऑफ areas of two triangles. Triangle is equals to the ratio of
ratio of product of their base and height. म्हणजेच काय होईल, therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equals to त्याच्या बेस आणि हाईटच्या रेशो मध्ये असणार, म्हणजेच काय होईल BC into AD upon QR into PS. म्हणजेच काय होईल, या दोघांची माप आपण ठेवून घेऊ. आता BC चं माप आहे 9 into 5 upon 10 into 6. म्हणजेच काय होईल, आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle PQR is equals to 9 5 45 upon 60. म्हणजेच आता याला लहान करून घ्यायचं, म्हणजेच काय होईल, therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equals to 15 3 45 आणि 15 4 म्हणजेच काय झाला, therefore area of triangle ABC is to area of triangle PQR is equals to 3:4. हाच पहिला प्रश्न पुन्हा एकदा समजून सांगतो, लक्ष द्यायचं. पहा, आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये काय, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. समजा आपण इथे ट्रायंगल घेतला, इथे पुन्हा उत्तरामध्ये सांगितलंय लेट ट्रायंगल ABC अँड PQR. समजा मग ABC नावाचा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये हाईट ED आणि ट्रायंगल PQR जो घेतलाय PQR त्याच्यामध्ये हाईट PS. मग यामध्ये बेस काय आहे, BC बेस घेतलाय 9 आणि हाईट काय घेतली आपण AD 5 घेतली आहे. मग सेम त्याच पद्धतीनं PQR मध्ये बेस काय घेतलाय QR आणि हाईट काय घेतली आहे PS. मग काय केलंय, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल्स टू द रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ देयर बेस अँड हाईट. मग त्यानंतर रेशियो घेतलाय PQR आणि ABC अपॉन PQR आणि बेस इनटू हाईटच्या प्रोडक्टच्या रेशो मध्ये त्यांना दाखवले. त्यानंतर काय केलंय, आपण इथं अपॉन मध्ये किमती ठेवलाय, किमती ठेवून घेतल्यानंतर गुणाकार केलाय, गुणाकार केल्यानंतर त्याला शॉर्ट केलंय म्हणजे याला 15 ने भागलंय, 15 ने याला डिवाइड केलंय दोन्ही संख्येला आणि आपल्याला रेशो मिळाला. ठीक आहे, चला तर याच प्रॅक्टिस सेट 1.1 मधला प्रश्न क्रमांक 2 क्वेश्चन नंबर सेकंड आपण पाहू. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय दिले आपल्याला, इन फिगर बाजूला एक आकृती आपल्याला दिली आहे, फिगर दिली आहे, त्यामध्ये काय सांगताय, BC परपेंडिक्युलर टू AB. म्हणजे BC जी आहे AB वरती परपेंडिक्युलर आहे, इथं 90 डिग्रीचा अँगल होतो. त्यानंतर काय सांगताय, AD परपेंडिक्युलर टू AB. AD ही AB ला परपेंडिक्युलर म्हणजे इथं सुद्धा 90 डिग्रीचा अँगल होतोय. त्यानंतर काय म्हणताय, BC इज 4. BC काय आहे 4 आणि AD इज 8. देन फाइंड रेशियो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. हे आपल्याला फाइंड करायचं. मग दिलेल्या माहितीनुसार या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABC नावाच्या ट्रायंगल मध्ये काय काय दिलेले आपल्याला, BC is equals to 4 and BC is their height. आणि यामध्ये AB is a base. AB is a base आपल्याला दिलेला नाहीये. त्यानंतर इन ट्रायंगल ADB काय दिलंय, AD is
8 and AD is their height. पहा दोन्ही त्रिकोणांची माहिती आपण घेतली आहे. इन ट्रायंगल ABC BC is equals to 4 and BC is their height. म्हणजे ABC नावाच्या ट्रायंगल मध्ये BC ही या ट्रायंगलची हाईट आहे आणि AB हा बेस आहे. ठीक आहे. त्यानंतर ABD नावाच्या ट्रायंगल मध्ये AD किती दिली आपल्याला 8 दिली आहे. सॉरी AD ही आपल्याला 8 दिली आहे आणि AD ही या ABD नावाच्या ट्रायंगलची AD हाईट आणि AB आपण बेस घेतला आहे. ठीक आहे. मग अशा वेळेला काय झालं इन ट्रायंगल ABC and triangle ADB base is common. Base कोणता AB base AB is common. जर समजा बेस कॉमन झालाय बेस कॉमन असेल तर आपण दुसऱ्या प्रॉपर्टी मध्ये पाहिलं होतं की जर बेस कॉमन असेल तर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कसा असतो त्याच्या हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. देयरफॉर तर आपण तिसरी प्रॉपर्टी पाहिली होती. दुसऱ्या प्रॉपर्टी मध्ये काय दिलं होतं एरिया ऑफ ट्रायंगल व्हिच इक्वल बेस आर प्रोपोर्शनल देयर करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंगच्या हाईट नुसार असणार कारण यामध्ये बेस कॉमन आहे. मग काय होणार देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल्स टू याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो मध्ये असणार. मग हाईट काय काय आहे पहिल्या वरच्या ट्रायंगलची हाईट आहे BC आणि 2 नंबरच्या ट्रायंगलची हाईट किती दिली आपल्याला AD दिली आहे. मग देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल्स टू 4 अपॉन 8. म्हणजेच काय झाला देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle ADB is equals to 1 upon 2. चला हा दुसरा प्रश्न तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळू. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रॅक्टिस 8 नंबर 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 3 काय दिलंय आपल्याला काय म्हणताय ते इन फॉलोइंग फिगर म्हणजे खाली दिलेल्या आकृतीमध्ये काय आहे सेगमेंट PC ही काय परपेंडिक्युलर टू RQ नावाच्या सेगमेंटला PC पुढे वाढवल्यानंतर ही परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथे 90 अंशाचा कोन होतोय आणि PS ही काय झाली या ट्रायंगलची हाईट झाली PQR. त्यानंतर पुढे काय म्हणताय सेगमेंट QT नावाची सेगमेंट परपेंडिक्युलर टू PR नावाच्या लाईन वरती परपेंडिक्युलर आहे म्हणजे जर इकडच्या बाजूला आकृती पाहिली तर QT सुद्धा या ट्रायंगलची हाईट होते जर PR आपण बेस घेतला तर. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणताय की इफ RQ is equals to 6 RQ चं माप जर 6 असेल आणि PS is equals to 6 तर आणि PR म्हणजे इथून इथपर्यंतचं जे माप PR चं आपल्याला दिलंय ते जर 12 असेल तर ते काय म्हणताय फाइंड करा QT चं माप आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये दिलेल्या माहितीनुसार काय काय दिलंय आपल्याला कशाचं माप दिलंय RQ is equals to 6 त्यानंतर PS is equals to 6 आणि PR is equals to 12. मग आता काय करायचं ट्रायंगल PQR चा एरिया घ्यायचा त्यामध्ये हाईट घेऊ आपण PS नावाची हाईट घेऊ म्हणजेच काय होईल इन ट्रायंगल PQR या ट्रायंगल मध्ये हाईट काय हाईट PS is equals to किती दिली आपल्याला 6 and base RQ is equals to 6. मग जर समजा आपल्याला याचा या ट्रायंगलचा एरिया जर आपल्याला काढायचा
तर काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय असतो फॉर्म्युला बेस इंटू हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजेच हाफ इंटू बेस किती आहे QR दिलाय सॉरी RQ दिलाय RQ बेस आणि हाईट किती PS बरोबर मग आपण काय करणार इथं 1/2 इंटू RQ चं माप आहे 6 PS चं माप आहे 6 बरोबर मग या दोन ने याला भाग दिला 2 3 जा 6 सॉरी 2 3 जा 6 6 into 3 किती होतील 18 युनिट्स याचं आपल्याला काय मिळालं एरिया मिळाला आता सेम याच पद्धतीनं याच ट्रायंगलचा एरिया आपण दुसऱ्या पद्धतीनं काढू काय होईल हे ट्रायंगल PQR काय काय हाईट काय देऊ आपण याच्यामध्ये QQ हाईट देऊ हाईट QT and बेस बेस काय येईल याच्यामध्ये PR आपल्याला दिलाय का इज इक्वल्स टू 12 मग याचा ऑलरेडी आपण काय केलाय इक्वेशन नंबर याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला मिळालाय किती 18 युनिटचा 18 युनिट्स आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल मिळालाय मग या माहितीनुसार जर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQR काढायचा तर काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equals to half into base काय PR into height काय QT ओके मग आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल मिळाला इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये तर इथं देऊन टाकायचा काय होईल 18 is equals to half PR दिलाय का दिलाय 12 QT माहिती आहे का नाही मग QT चा शाला तसा मग आता काय होईल 2 1 जा 2 2 6 जा 12 आता हा 6 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे येऊन डिवायडेशन मध्ये म्हणजेच therefore QT is equals to 18/6 therefore QT is equals to 3 units ठीक आहे आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू तर सगळ्यांना लॉकडाऊन मध्ये सुरक्षित राहा घरी राहा आणि बाहेर कुठेही फिरू नका ठीक आहे आणि अभ्यास करा या सोबतच अभ्यासासाठी आम्ही तुमच्या मदतीला आहोत आम्ही तुम्हाला मदत करतोय तुम्हालाही आम्ही सांगितलं त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे ठीक आहे चला उद्या भेटू